नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या या लेक्चरमध्ये ग्रामसेवक व आरोग्य सेवकसाठी गणित व बुद्धिमत्तावरील काही प्रश्न बघणार आहोत। चला तर मग बघूया आपला आजचा पहिला प्रश्न। आपला पहिला प्रश्न कशावर आहे? डिस्टन्स व डायरेक्शनवर। तर प्रश्न काय दिलेला आहे? माणिक उत्तरेला 40 मीटर चालत गेला, डावीकडे वळला, 20 मीटर चालला, पुन्हा डावीकडे वळला व 40 मीटर चालला। तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती दूर व कोणत्या दिशेला आहे हे आपल्याला काढायचे। तर यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या दिशा माहित असणे गरजेचे आहे। चला तर मग बघूया दिशा। तर दिशेसाठी आपल्याला एक असं प्लसचं सिंबल काढून घ्यायचे। तर नेहमी लक्षात ठेवायचं, वरच्या बाजूला असते आपली उत्तर दिशा, उजव्या हाताला असते आपली पूर्व दिशा आणि उत्तरेच्याच खाली असते आपली दक्षिण दिशा आणि इकडे पूर्व म्हणजे इकडे कोणती असणार? पश्चिम। तर आता आपल्याला उपदिशा माहित असणे पण गरजेचे आहे। तर पूर्व आणि दक्षिण यांच्यामध्ये असते आग्नेय, पश्चिम व दक्षिण यांच्यामध्ये असते नैऋत्य, उत्तर व पूर्व यांच्यामध्ये असते ईशान्य आणि उत्तर व पश्चिम या दोघांच्या मध्ये असते वायव्य। तर सुरुवातीला जोपर्यंत तुम्ही नवीन आहात तोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व करताना असा एक चार्ट बनवून घ्यायचा, बाजूला अशी एक डायग्राम बनवून घ्यायची बाजूला आणि मग सॉल्व करायचं। तर आपल्याला काय दिलेलं आहे आणि नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण प्रश्न सॉल्व करतोय तेव्हा प्रश्नामध्ये जे व्यक्ती दिलेले आहे त्याच्या ठिकाणी आपण स्वतःला समजायचं, म्हणजे आपल्याला दिशा ओळखण्यास मदत होईल। तर माणिक उत्तरेला 40 मीटर चालत गेलाय। सपोज आता माणिक या ठिकाणी आहे तर तो कुठे चाललाय? उत्तरेला, म्हणजे वरच्या दिशेला। तर असं आपण मांडून घेऊया। समजा माणिक इथून निघाला आणि किती 40 मीटर गेला कुठे? उत्तरेला। नंतर काय दिलं आहे? तो डावीकडे वळला, डावीकडे। आता तुम्ही पाहू शकता माणिक वरच्या दिशेने चाललाय, म्हणजे ही झाली त्याची उजवी, जी तुमची उजवी बाजू आहे तीच माणिकची उजवी बाजू आणि ही डावी बाजू। तर तो डावीकडे वळला आणि किती 20 मीटर गेला, 20 मीटर गेला डावीकडे आणि त्यानंतर पुन्हा तो डावीकडे वळला। आता या डायरेक्शनला जाताना डावी बाजू कोणती झाली? खालची। डावीकडे वळून किती 40 मीटर गेला। आता या दिशेला जाताना डावी साइड कोणती झाली? खालच्या बाजूची, मग डावीकडे तो किती गेला? 40। तर आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती दूर व कोणत्या दिशेला आहे? तर आपण पाहू शकता हे त्याचं सुरुवातीचे ठिकाण आहे, त्यापासून तो किती दूर आहे? आपण हे असं जॉईंट केलं तर हे डिस्टन्स किती आहे? 20, म्हणजे तो 20 मीटर दूर आहे। आणि कोणत्या दिशेला? आता सपोज हा माणिक इथे आहे तर ही झाली त्याची उत्तर दिशा, ही झाली पूर्व, ही झाली दक्षिण आणि ही पश्चिम, म्हणजे तो 20 मीटर दूर आणि पश्चिमेला आहे। चला तर मग बघूया आपला आजचा पुढचा प्रश्न। तर पुढचा प्रश्न काय आहे? 20 मुलांच्या रांगेत बी समोरून 4थ्या क्रमांकावर असून एफ हा खालून 9व्या स्थानावर आहे। तर बी व एफ मध्ये एकूण किती मुले आहेत? तर पहा काय दिलं आहे, टोटल मुले किती आहेत? 20 मुलांची रांग आहे, त्यामध्ये बी समोरून 4थ्या स्थानावर आहे, म्हणजे बी कुठे आहे? 4थ्या स्थानावर। बी जर 4थ्या स्थानावर असेल तर बी च्या वरती किती जण असणार आहे? 3। आणि नंतर काय दिलेलं आहे? एफ हा खालून 9व्या स्थानावर आहे, खालून 9व्या ठिकाणी, म्हणजे एफ च्या खाली किती जण असणार आहेत? 8 आणि टोटल किती आहे? 20। तर हे बी पर्यंत किती झाले आपले? 4 आणि एफ पर्यंत 9 आणि 4 किती झाले आपले? 13। दोघांच्या मध्ये किती जण असणार आहेत मग इथे? 7। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रॅक्टिस क्वेश्चन आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून रोज घेऊन येणार आहोत। जर तुम्हाला सेशन आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन हवे आहेत, ते आपण सॉल्व्ह करून देऊ। आणि जर तुमच्या काही क्वेरीज असतील तर ते आपण आम्हाला कमेंट करून सांगा, आम्ही नक्की त्या सॉल्व्ह करून देऊ।